पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। वा वा वा, आज खरंच खूप छान योग आहे। साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा। बोला, काय काम काढलेत माझ्याकडे? सांगतो। अहो प्रभास बुवा, अहो सांगा ना, काय सेवा करू? रघुनाथराव, तुम्ही बुवा नका ना म्हणू, आणि आहो जाओ तर अजिबातच करू नका। लहान आहे मी तुमच्यापेक्षा। अहो पण तुम्ही जे कार्य करताय ते फार मोठं आहे। कॉन्सर्ट्स, he means concerts. अजय बुवा, आपलं संभाषण झालं असेल तर मी मुद्द्याचं बोलू का? अवश्य प्रभास बुवा। आभारी आहे। रघुनाथराव, इथे जवळच आमचा भजनाचा कार्यक्रम होता। तिथे तुमची महती ऐकली, म्हणलं थेट तुम्हाला भेटायलाच यावं, म्हणून खास भेटायला आलो। वा, तुमच्यासारख्या तरुण मुलांचं एक स्वतःचं भजनी मंडळ आहे हे ऐकून मला खरंच खूप बरं वाटतंय। रघुनाथराव, तुम्हाला तर माहीतच आहे, आपल्या महाराष्ट्राला थोर संत महात्मांची परंपरा लाभलेली, आणि त्यांच्या ज्ञानाची प्रचिती आपल्याला त्यांच्या सखोल, त्यांच्या गहन साहित्यातून वेळोवेळी प्राप्त होत असते। आणि हा ठेवा आपल्याला आपल्या महान इतिहासाची साक्ष देतो। म्हणूनच हा वारसा पुढे पण चालत राहावा, यासाठी आम्ही आमच्याकडून एक छोटासा प्रयत्न करत असतो। वा वा वा, खूप अभ्यास आहे तुमचा, फार चांगला व्यासंग आहे। बरं, तुमच्या भजनी मंडळाचं नाव काय म्हणाला? आता नाही, म्हणजे काय आहे की आमच्या इथे सुद्धा देवळामध्ये भजनाचे कार्यक्रम असतात, तेव्हा बोलवता येईल तुम्हाला। तुमच्या भजनी मंडळाला नाव नाहीये का? असं कसं होईल, आहे ना, छान नाव आहे, संगीत मंथन। हा, संगीत मंथन, संगीत मंथन नाव आहे आमच्या भजनी मंडळाचं। हं? संगीत मंथन, चांगलं नाव आहे। मंथनातूनच ती ही सगळी रत्न निघाली ना। नाव लक्षात ठेवेन मी, आणि काही भजनाचा कार्यक्रम वगैरे असेल तर नक्की बोलवेन। हा, नक्की बोलवा, आम्ही आवर्जून येऊ। आम्हाला काय, विठ्ठलाची भक्ती आणि संगीताचा प्रसार हे एवढंच तर करायचं। रघुनाथराव, आणखीन एक बोलायचंय तुमच्याशी। बोला ना। नाही म्हणजे, जिथे आमचा कार्यक्रम होता तिथे तुमच्या मुलीबद्दल ऐकलं आम्ही, अगदी दैवी आवाज आहे असं आम्हाला समजलं। अहो, सगळी पांडुरंगाची कृपा, त्यानंच सगळं दिलेलं आहे आणि त्याच्यासाठीच आहे हे सगळं। आणि आमचा विठ्ठल सुद्धा आमच्या वीणाकडून त्याची स्तुती करून घेतो। वा, पण तुम्हाला सांगतो, आमच्या वीणाचा आवाज इतका मधुर आहे ना, पण ती सुद्धा विठ्ठलाचं भजन, कीर्तन आणि आरती एवढंच गाते, आणि यापुढे असंच गात राहणार। सो वीणा येणार नाहीये बँडमध्ये, आणि आत्ता सटकता येईल। आधीच या असल्या कपड्यांमध्ये ना अनकम्फर्टेबल फील होतंय, आता लगेच जाऊन चेंज करेन मी। वाव, थँक गॉड देवा, थँक गॉड। अरे आता काहीच होऊ शकत नाहीये, लाईक इट्स ओव्हर। काय काही झालंय का?
काही नाही, त्या कार्यक्रमात वीणाच्या आवाजाचं कौतुक ऐकलं तर ही भारावून गेली आणि कधी भेट होतीये वीणाशी असं झालंय तिचं. असं नसतं वा. असं नसतं. बस बस इकडे बस. तर मी काय म्हणत होतो, मला गप्प बसवलंय तुम्ही, पण जर का ही काही बोलली ना तर सगळं. अगं ये ना ये, मी ओळख करून देतो. ही उर्मिला माझी भाची आणि उर्मी हे प्रभास आणि हे सगळे त्यांचे सहकारी. यांचं स्वतःचं एक भजनी मंडळ आहे, संगीत मंथन. कितवीला आहेस बाळा? नाही म्हणजे काही उच्च शिक्षण वगैरे झालं असेल. उर्मी, जरा तुझ्या आईला चहा टाकायला सांग ना यांच्यासाठी. मम्मी नाहीये घरी, पण तू काळजी नको करूस, मी ठेवते ना चहा यांच्यासाठी. चालेल ना? पण तुला चहा करता येतो? दादा मामा येतो, प्यार सब सिखा देता है. ताई, ते मी काल तुला उलटून बोलले ना, त्यासाठी सॉरी, खरंच सॉरी. पण मी ठरवलंय आता मी एकदम शहाण्या मुलीसारखी वागणार आहे, प्रॉमिस. उर्मी, हा? तुझं काही काम आहे का माझ्याकडे? अगं नाही, मी खरंच खूप मनापासून बोलते. म्हणजे बघ ना, दादा बाबांनी ना मला चहा ठेवायला सांगितलंय, पाहुणे आलेत ना बाहेर, मी ठेवणारच आहे चहा त्यांच्यासाठी. थोडीशी मदत हवी होती, करशील? चल. थँक्यू. सॉरी 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 सॉरी. चल तसं बरं ऐक, कोण पाहुणे आलेत? नाही म्हणजे गावातलेच आहेत की बाहेर गावचे? चहा ठेवूया ना आपण, चहा करता करता बोलू. चल 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 चल, सावकाश. काय हो, कसला विचार करताय? काही नाही, एक अभंग आठवत होतो. बघितलं, विठ्ठलापाशी तार लागली की हे असं होतं. कुठला अभंग आठवत होता? विठ्ठलाचा. विठ्ठलराव, रघुनाथराव, ते विठ्ठल मंदिर जे आहे ते तुमच्या मालकीचं आहे? हो हो, आमच्या घरामध्ये पारंपरिक आहे ते. बर. आधी खूप छोटं होतं, पण आता 25 वर्षापूर्वी मी सगळ्यांच्या मदतीने त्याचा जीर्णोद्धार केला. अहो, तुम्ही काही दिवसांपूर्वी यायला हवा होतात. आमच्या मंदिराचा वर्धापन दिनाचा सोहळा झाला खूप मोठा, आणि त्याच्यावर मालकी हक्क सांगणारे आम्ही कोण हो? आणि मी तर नेहमी म्हणतो,
अहो, अख्ख्या जगावरती ज्याची सत्ता त्याच्यावर आपण काय मालकी दाखवणार? वा वा वा, किती सात्विक विचार आहेत तुमचे. हा. पंढरीचे वारकरी आम्ही, विचार सात्विक असणारच. रिलॅक्स रिलॅक्स. कमॉन प्रभास, कमॉन. ब्रीथ इन. आज कुणीही समोर आलं तरी वीणाच्या बाबांकडून होकार मिळवायचाच आहे. येस, कमॉन. अगदी खरंय रघुनाथराव. शेवटी भक्ती मार्ग हाच ईश्वर चरणी पोहोचण्याचा मार्ग. थेट त्याच्याशी संवाद साधायचा असेल तर भक्ती मार्ग स्वीकारावा. आणि एकदा का भक्ती मार्ग आपण स्वीकारला की आपण त्यात तंग होऊन जातो, मग्न होऊन जातो. भक्ती मार्गातूनच आपण देवापर्यंत पोहोचतो. आणि भक्ती मार्ग असेल तर आपण समाधानी असतो. अगदी बरोबर. अहो, महाराजांनी म्हटलंच आहे, हा हा, तुका म्हणे केली सोपी पाय वाट, उतरावया भवसागर रे. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव. येणे सोसे मन झाले हाव भरी, परती माघारी घेत नाही. बंधनापासून उकलली गाठी, देता आली मिठी सावकाशे. तुका म्हणे देह भारीला विठ्ठले, काम क्रोधे केले घर रीते. वा वा, बसा बसा बसा. तुमच्यासारखाच मीही एक विठ्ठल भक्त आहे. तेव्हा तुमच्या या कार्यामध्ये माझा काही हातभार लागला तर मला आनंद होईल. जर तुम्हाला कधी काहीही लागलं तरी अगदी निसंकोचपणे माझ्याकडे मागायचं. चल बरं, आता सांगशील का कोण आलंय? मी ओळखत नाही ग त्यांना. चल आपण चहा ठेवू. उर्मी, अगं किती जणांसाठी चहा बनवायचा आहे? 5-6 जणांसाठी ठेवायचा आहे. आणि एक स्पेशल. हा ताई, ऐक ना, ही काही चहाची टपरी नाही. इथे प्रत्येकासाठी एकच प्रकारचा चहा बनतो. बरं ऐक, हे भांड नको, ते वरचं भांड घे. हे घे. अगं घे ते. ताई, तू नाही काही करायचंस. हा, सगळं मी करणार आहे. तू फक्त गाईड करायचंस. नाही, नको नको, तू बघ ना आज, फक्त उद्या बनव. म्हणजे मी बरी होईपर्यंत मामी आत्याला पण मदत होईल. ए ताई, तू बरी होईपर्यंत नाही, त्याच्या नंतर सुद्धा मी मदत करणार आहे. तू बघच, मला ना असं एकदम हुरूप आलाय कामाचा. तू बघच, मी सगळं शिकणार आहे. पोळ्या, खिचडी, तू ती आमटी करतेस ना, पालक आमटी, ती सुद्धा. दादा मामाला ना माझ्याच हातचा स्वयंपाक आवडेल बघ. बरं बाई, शिक. हा, आता मला सांग काय काय हवंय. एक काम कर, साखरेचा डबा माहितीये, कारण मी रात्री साखर खाते. आता कप घे. ताई, आता तू सगळं केलंयस ना, आता मी नेऊन देणार चहा. ठीक आहे? तू अजिबात हालायचं नाहीयेस. एक तर मला काहीच करू दिलं नाहीस तू. आता चहा तरी मी देईन. हा, तुझी बहीण आहे ना, ती देईल चहा. अगं तूच दे, तूच दे. अगदी माझ्या मनासारखं होतंय. म्हणजे कसं, आता प्रभास समोर वीणाताई येणार नाही, त्याची चिडचिड होणार नाही, आणि मग आमचं पण भांडण होणार नाही. उर्मी, कुठे लक्ष आहे तुझं? नाही, काही नाही, काही नाही.
झालं? झालाय चादर. थँक्यू. रघुनाथराव, विठ्ठलाच्या कृपेने आमच्या मंडळात तशी कशाचीही कमी नाही. हा, पण तुमच्या मुलीचा दैवी आवाज जर आमच्या मंडळात सहभागी झाला तर चहा. ये आधी चहा घेऊया मग बोलू आपण. रघुनाथराव, तुम्हाला? नाही नाही नाही, मी नाही, तुम्ही घ्या ना. जाताना घराबाहेर भेट. नक्की भेटल्याशिवाय जाऊ नकोस. काका, चहा सोबत काही खायला मिळेल का? मिळेल ना. खायला हवंय ना तुला? मिळेल. मिळेल ना? अहो, का नाही. उर्मी, अगं चहा बरोबर काहीतरी खायला आणायचं ना. जा, काहीतरी घेऊन ये जा. हो, विसरलेच. आणते. हा, इतके नमुने आहेत. चहा पिऊन झाला आणि मग आठवतंय खायला हवंय त्यांना. आपण पाहुण्यांना विचारतो ना, तुम्हाला काही हवंय का? इथे पाहुणेच सांगतायत आम्हाला खायला द्या. त्रास आहे ग ताई. एकासाठी इतर सगळ्यांना सुद्धा झेलायला लागते. कोण एक? तू लक्ष नको देऊस. आपल्याकडे काही खायला आहे का बघ ना. उर्मी, काय झालंय? मगाशी तर म्हणत होतीस ना मी शहाण्या मुलीसारखं वागणार आहे, सगळं ऐकणार आहे. ती कॅश बघ ना, मुद्दाम करतेय सगळं. आता कोण कॅश? जाऊ दे ना, आपण लक्ष नको देऊया त्यांच्याकडे. हा, तू सांग आपल्याकडे काही चहा बरोबर खायला आहे का? पटकन देऊन टाकू त्यांना. अगं, पीठ पण मळलेलं नाहीये, नाहीतर मी पोळी करून दिली असती. हे पोळी नको. आता हे बघ, आता तयार म्हणशील तर फक्त बिस्किटच बस, तेवढंच देऊ. काम कर, पटकन ट्रे घे. हे बघ, इथं बिस्किटचा डबा. काढ पटकन. वीणाच्या आवाजाने साक्षात विठ्ठलाचं दर्शन होतं. आणि तसं असेल तर ते प्रत्येक विठ्ठल भक्ताला झालं पाहिजे. तो आवाज थेट हृदयाला भिडणारा असेल तर तो प्रत्येक विठ्ठल भक्ताच्या हृदयाला भिडायला हवा. त्या आवाजातल्या सच्चेपणाची प्रचिती प्रत्येकाला अनुभवता यायला हवी. नाही, तुमच्या म्हणण्यामध्ये तथ्य आहे. वीणाचा आवाज सगळ्या भक्तांपर्यंत पोहोचावा अशी माझीही इच्छा आहे. पण खरं सांगू का, अजूनही मन होत नाही हो. काय एकुलती एक मुलगी आहे, आई विना वाढलेली. हल्ली आपण बाहेर ऐकतो काही काही मुलीच्या बाबतीत काय घडतं. त्यामुळे मला जरा भीती वाटते इतकंच. आणि आमची वीणा तशी फार साधी आहे हो. रघुनाथराव, अहो, आमच्या मंडळात एकूण 3 मुली आहेत आणि त्या अगदी मला बहिणीसारख्या आहेत. आता अजून एका बहिणीची भर पडेल काय? हा, आणि तुमची मुलगी वीणा मला बहिणीसारखी असेल. तिला कोणताही त्रास होणार नाही याची जबाबदारी मी घेतो. रघुनाथराव, मी विनंती करतो तुम्हाला, नाही म्हणू नका. आम्हाला संगीताचा प्रसार अजून खूप ठिकाणी करायचा आहे आणि त्या बाबतीत आम्ही सगळेच प्रचंड मेहनती, शिस्तबद्ध आहोत. आम्ही उथळपणे काहीच करत नाही. आम्ही प्रत्येक कार्यक्रमाची पूर्वतयारी करतो, तालीम करतो, रियाज करतो आणि त्यासाठी आम्ही एक जागा सुद्धा घेतली. त्यामुळे
तुम्ही असं समजू नका की आम्ही उगाचच काहीतरी करत असतो. आणि राहिला वीणाच्या सहभागाचा प्रश्न, तर हे सगळं केल्याने आमच्या इतकंच तिला सुद्धा प्रसन्न वाटेल याची मला खात्री आहे रघुनाथराव.